विदुला पटकन खाली ये बघू. चल पटापट खाऊन घे म्हणजे होमवर्क करता येईल. होमवर्क झाला सुद्धा. अरे वा, एवढं लवकर? म्हणजे काय, आज फ्रेंड येणार आहे ना. कोण फ्रेंड? अगं तो नाही का, मी रस्त्याने जात होते आणि त्याची गाडी आली समोर. अच्छा अच्छा, तो स्पेशल फ्रेंड ना. येस, तोच येणार आहे आज घरी. कालच डॅडी म्हणत होते की तुझ्या त्या फ्रेंडला एकदा कधीतरी घरी बोलव, आपण मस्त गप्पा मारूया, खाऊया पिऊया, धमाल करूया. बरं मग काय, मी त्याला फोन केला आणि सांगितला निरोप. तर तो म्हणाला चालेल, मी येतो संध्याकाळी. ए मम्मा, तू काहीतरी खायला करशील का ग? काय करू सांग? पिझ्झा, शेवबटाटा पुरी, आईस्क्रीम आणि बाई, या सगळ्या गोष्टी मला घरी बनवता येणार आहेत का? या सगळ्या मला बाजारातून आणाव्या लागणार. मग आण ना मम्मा. मम्मा आण ना प्लीज 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 प्लीज. ओके. खुश? पण त्यासाठी मला मार्केटला जावं लागणार आहे. आणि मी मार्केटला गेल्यावर यू हॅव टू प्रॉमिस मी वन थिंग. काय? यू विल बी अ गुड गर्ल आणि मैत्रिणींशी फोनवर गप्पा मारायच्या नाहीत. प्रॉमिस? प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. ओके, तू पटकन खाऊन घे, मी आलेच. मम्मा, आता काय राहिलं? बस बस, एवढा मस्का मारायची गरज नाही. आणि ते सांगितलं ना, विल हॅव अ गुड पार्टी फॉर युअर फ्रेंड. आणि तुझा फेवरेट केक आणू का? चालेल. जा, पटकन खाऊन घे. बरं का गडकरी साहेब, तुमचं सावज कचाट्यातून सुटलेलं आहे. नाही, पण तुम्ही काळजी करू नका, ते सावज सापडेल आपल्याला, आणि यावेळी कायमचं सापडेल. उंदरा मांजराचा खेळ ह्या जाधव साहेब. एकदा पकडीतून सोडून द्यायचं, पुन्हा घ्यायचं. हो, बरोबर आहे, तुमचं उदाहरण करेक्ट आहे. तो जेव्हा बाहेर आला ना, त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. तुम्ही बघायला पाहिजे होता. आय कॅन इमॅजिन. आणि वकील आहे तो, जामीन मिळाला म्हणजे सुटका झाली असं होत नाही हे त्यालाही माहिती आहे. त्यांनी आजचं मरण फक्त उद्यावर ढकललंय, एवढंच. म्हणून कदाचित तो गप्प गप्प होता. त्याला दणका तर बसलेला आहे, जबरदस्त दणका बसलेला आहे. सरकारी नोकरी होती ती पण त्याची जाणार आहे. समाजातली प्रतिष्ठा धुळीला मिळालेलीच आहे. आता एकदा नोकरी गेली, महिन्याची आवक थांबली की खायचे वांदे होतील त्याचे, आणि मग अक्कल येईल त्याला. एनिवे, जाधव साहेब, ही पहिलीच खेळी होती. ती व्यवस्थितच खेळली गेली आपल्याकडनं. आता जरा एकदा निवांत बसूया आणि पुढचं प्लॅनिंग नीट करून टाकूया. एकदा निवांत बसूया आणि पुढचं प्लॅनिंग करूया. अरे वा उमाबाई, बऱ्याच दिवसांनी आठवण झाली बहिणीची. अगं आठवण तर रोजच येते ग. मला आधी सांग, कशी झाली तुमची गोव्याची टूर? म्हणजे तुम्ही मध्ये घरी नव्हतात म्हणून मी काही फोन वगैरे केला नाही. टूर चांगली झाली, खूप छान झाली. अगं आम्ही गेलो ना, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून इतका बर्फ पडायला लागला तिकडे. या विदुलाने इतकं एन्जॉय केलं म्हणून सांगू. गोव्यात कुठला आलाय बर्फ? अगं तू गोव्याचं बुकिंग केलं होतं म्हणाली होतीस ना? गोव्याला जाणार होतो. अगं आयत्या वेळेला कॅन्सल केलं पद्माकर. अगं हा पद्माकर म्हणजे एक मिनिट ताई, मध्यंतरी मी घरी फोन केला होता. मला कळतंय सगळं. तू का उगाच सुखात असल्याचं नाटक करतेस माझ्याजवळ?
तुला बरं वाटतंय ना ऐकून. पण खरं सांगू उमा, मी खूप सुखात आहे खरंच. अगं मला एक गोष्ट जाणवली की पैसा पैसा करण्यापेक्षा पद्माकरला प्रेमानेच जिंकायला हवं. आणि त्याच्या सगळ्या गुणदोषांसकट मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते ग, खरं प्रेम. कशी का तू एवढी वेडी? आणि तुला कधी कळणार आहेत व्यवहार? नाही कळला तरी चालेल, पण ज्या पैशाने पद्माकर माझ्यापासून दूर होणार असेल, नकोच तो पैसा मला. अगं पद्माकर आणि विदूला या दोघांनाही मला आनंदात बघायचंय ग. आणि खरं सांगू, हे ठरवल्यापासून मला स्वतःला खूप बरं वाटतंय. पूर्वीचा पद्माकर आता मला सापडायला लागला. लागू प्रेमळ. हे बघ मी विसरलेच. अगं मला मार्केटला जायचंय, पिझ्झा केक आणि काय काय आणायचंय. तो विदुलाचा फ्रेंड आहे ना, तो येतोय घरी. हा चल, मी तुझ्याशी नंतर बोलू. ओके ठीक आहे, टेक केअर. आय विल. यू टू. बाय बाय. काय सांगतोय सागर? हो सागर, युनियन लीडर रमाकांत स्टाफ मेंबरशी बोलत होता. त्यांनी सरळ सरळ त्यांना सांगितलं की अमृत डेअरीच्या मॅनेजमेंट विरुद्ध तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या बिनधास्त निसंकोचपणे त्याला सांगाव्यात. आणि सॉरी टू से सागर, पण स्टाफ मेंबर्सच्या बेसिक कंप्लेंट्स मेघना मॅडम विरुद्धच आहेत. म्हणजे मेघना मॅडम ज्या पद्धतीने स्टाफ मेंबर्सशी वागतात, ज्या पद्धतीची अपमानास्पद वागणूक त्या स्टाफ मेंबर्सना देतात, त्यांची हेटाळणी करतात, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत एकामागोमाग एक निघत होत्या. तुला आठवतं सागर, आपल्या स्टाफमध्ये एक एम्प्लॉई होता बागवे. त्याला ज्या पद्धतीने चोरीच्या आरोपाखाली फ्रेम केला गेला, जबरदस्ती त्याला राजीनामा देण्यात भाग पाडलं गेलं. अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे भडसावळेसारखे सिनियर स्टाफ मेंबर्स यांनी ज्या पद्धतीने राजीनामा दिला, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत बाहेर आल्या सागर. मग आनंद, आता युनियन लीडरची नेक्स्ट ॲक्शन काय असेल? सागर, तो म्हणालाय की तो मॅनेजमेंटला पुन्हा भेटणार आहे. जर मॅनेजमेंटने फेरविचार केला तर ठीक आहे, नाहीतर मग नाहीतर स्ट्राईक अटळ आहे. हो सागर. आपण सागर, तो युनियन लीडर मेघना मॅडमना पुन्हा भेटणार आहे. जर ह्या दोघांची बोलणी व्यवस्थित झाली, जर मेघना मॅडमनी व्यवस्थित रमाकांतचं बोलणं ऐकून घेतलं, तर कदाचित. आनंद, काकीला मी चांगला ओळखतो. एक वेळ ती खड्ड्यात पडेल, पण एक इंचही मागे हटणार नाही. सागर, जर असं झालं तर स्ट्राईक नक्की होणार. रमाकांत जरी बोलायला जहाल नसला तरी शेवटी तो युनियन लीडर आहे. आणि कुठच्याही युनियन लीडरला स्ट्राईक हा हवा असतोच, कारण का त्याच्यामुळे त्याचंच महत्त्व वाढतं. कंपनी बंद पडली काय, वर्कर्स रस्त्यावर आले काय, त्याला नाही रे फरक पडत. पण आनंद, सॅड पार्ट इज की जे तुला कळतंय, जे मला कळतंय, ते काकीला नाही ना कळत. ती पुन्हा रमाकांतचा अपमान करेलच. मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. कोणाची परवानगी घेऊन तुम्ही आत आलात? मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही आहे. मी स्टाफ मेंबर नाही आहे मॅडम. मिस्टर युनियन लीडर. अरे वा, म्हणजे लक्षात आहे तुमच्या. मॅडम, गेल्या काही दिवसामध्ये आपल्या कंपनीच्या स्टाफपैकी ज्या 2 लोकांना आपण राजीनामा द्यायला लावला, त्यापैकी सिनियर स्टाफ मेंबर भडसावळे. हे बघा मिस्टर,
या कंपनीचे काही नियम आहेत, काही शिस्त आहे. त्याच पद्धतीने या कंपनीमध्ये काम करायला हवं. आणि ज्यांना ते जमत नाही किंवा जे ते करत नाही त्यांना या कंपनीत राहण्याचा अधिकार नाही. मॅडम, मला असं वाटतं की हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. हॅलो, आउट, गेट आउट आय सेड. जाणारच आहे, पण माझं बोलणं झाल्यानंतर. मॅडम, तुम्ही आत्ता या खुर्चीत आलात, पण गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या कंपन्यांचा कार्यभार मी पाहत आलोय. तेव्हा कंपनीचे कायदे आणि नियम तुम्ही मला शिकवू नका. तर मुद्दा असा होता की ज्या 2 लोकांना आपण राजीनामा द्यायला लावलात त्यांना मानाने परत घ्यावे अशी माझी विनंती आहे. विनंतीच्या नावाखाली धमकी देताय मला? तुम्हाला जो अर्थ काढायचा तो तुम्ही काढू शकता. युनियनचा लीडर या नात्याने मी आपल्याला वॉर्निंग देतो. आम्ही 2 दिवस वाट पाहू. अन्यथा स्ट्राईक शिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. आउट, आउट. आलो. या.
नाही मेघना, नाही. आपल्या कंपनीमध्ये स्ट्राईक झालेला चालणार नाही. हा काय प्रॉब्लेम आहे दिवाकर? अहो अनेक कंपन्यांमध्ये स्ट्राईक होत असेल ना, पण त्यामुळे सगळ्यांचंच खूप नुकसान होतं. मजूर, कामगार, मॅनेजर्स, आपण स्वतः, मालक, सगळ्यांनाच खूप मनस्ताप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीत स्ट्राईक झालेला मानही आवडणार. हे महत्वाचं नाही का दिवाकर? या कंपनीचा कारभार आता आपल्या हातात सोपवला गेलाय की नाही? मा साहेबांनी रीतसर वाटणी करून जबाबदारी आपल्याला टाकली की नाही? मग प्रत्येक डिसिजन घेताना माना काय वाटेल असं का करता? अशा पद्धतीने काम केलं तर आपण काहीच करू शकणार नाही हो दिवाकर. म्हणजे एक गोष्ट लक्षात येत नाहीये का की आपण जबाबदारी घेतल्यानंतर जर का लगेच स्ट्राईक झाला तर आपलीच इमेज खराब होते. आणि या कामगारांसमोर जर आपण मान तुकवली, त्यांचे राजीनामे फाडून त्यांना परत कामावर घेतलं तर आपल्या इमेजचं काय होईल कळतंय का तुम्हाला? नाही दिवाकर, नाही. मी तुम्हाला निक्षून सांगते, आता मी माघार घेणार नाही. काहीही झालं तरी चालेल, काही. हे वाव, थँक्स. वास तर छान येतोय. आता बघूया. हे पण तुला कॉफी बनवता येते ना? म्हणजे काय, मम्मा घरी नसली की डॅडीला मीच कॉफी बनवून देते. छान झालीये. थँक्यू. ए पण तुझी मम्मा गेलीये कुठे? ती ना तुझ्यासाठी केक आणायला गेलीये. कधीपासून गेलीये? सकाळी गेलीये. येत कशी नाही अजून? अरे पण केक माझ्यासाठी का? म्हणजे काय, स्पेशल फ्रेंडला स्पेशल गिफ्ट. स्पेशल फ्रेंड. ए तू काय काय सांगितलंस तिला माझ्याबद्दल? येऊन मारणार नाही ना मला? आता आली की कळेलच. ए बरं, मला तुझ्या डॅडींबद्दल काहीतरी सांग ना प्लीज. अरे यार फ्रेंड, कम ऑन. तुझी सुई अजून तिकडेच अडकली आहे. आता काय सांगू तुला माझ्या डॅड बद्दल? त्यांचं नाव बोल ना माझ्याशी. मम्मा अशी काय करते? बोल ना माझ्याशी काहीतरी. मम्मा मम्मा बोल ना काहीतरी. मम्मा फ्रेंड, मम्मा बोलत का नाहीये? अशी काय करते ती? मम्मा. Hey friend, don't worry. मी आहे ना. हाँ, काही काळजी करू नकोस तू. हाँ, मी आहे ना. सगळं नीट होईल. हाँ, तू काय काय